तेच तेच खाऊन आपल्याला कंटाळा येतो. मग चल आज बनवूयात आपण छान राजमाची भाजी. चला तर मग छान भिजलाय. 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून मग भिजत घातला होता. आता पाणी गरम करायला ठेवलंय आणि त्याच्यामध्ये आपण राजमा टाकूयात आणि 2-3 शिट्या काढून घेऊयात. मीठ टाकू, मिक्स करून 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या. 3 मोठे कांदे घेतले आणि त्याला आपण चॉपर मध्ये चॉप करून घेऊयात. 3-4 पाकळ्या लसणाचा आणि त्याला बारीक चॉप करून घेऊ आपण. चॉप मध्ये मस्त बारीक होतं. याला भरपूर कांदा लागतो राजमाला. 4 कांदे घेतलेत मी आणि 2 टोमॅटो. मोहरी, जिरा, तेजपान, हिरवी मिरची छान मिक्स करून बारीक चिरलेला कांदा मिक्स करून घेऊ. 2 मिनिट आपण कांदा छान परतून घेऊ सोनेरी रंग येईपर्यंत. इथं 2 टोमॅटो घेतले त्याची आपण प्युरी करून घेऊ. छान शिजलाय आपला कांदा. प्युरी पण झाली. आम्ही गोडा मसाला घेतलाय. हळद, गरम मसाला, छान मिक्स झालाय आणि आता टोमॅटोची प्युरी. नक्की असं ट्राय करा. खूप छान लागतो राजमा. प्रोटीन पण हाय प्रोटीन असतं. लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थोडस पाणी टाकते. 2 मिनिटं छान शिजू देऊ. आता त्याला कोथिंबीर टाकू त्याच्यात. वरून पण टाकणार आहे पण याच्यामध्ये टाकूयात. छान बंद केलं आपण राजमाचा गॅस बंद केलाय. कसुरी मेथी मिक्स करा. छान शिजलाय. शिजलाय मस्त. टाकून देऊया त्याच्यात आपण. वाह, एक नंबर. खूप छान लागतो. भातासोबत अजून छान लागतो. त्याला कांदा भरपूर लागतो. कांदा जास्त यूज केला ना, जेवढा आपण कांदा टाकला तेवढा छान. त्याला छान मिक्स करू आणि मीठ चवीपुरते, कारण की आपण त्याच्यात पण मीठ टाकलं होतं. याच्यात पण थोडं कमी घ्यायचं. त्याला 5 मिनिटं आता शिजू देऊ आपण. आपली भाजी गॅस चालू आहे आणि भरपूर कोथिंबीर टाकायची त्याच्यात. किती मस्त, एकदम छान. अशा नवीन रेसिपी सोबत भेटूया.